नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज निकाल लागतोय. बिहार विधानसभेची मतमोजणी होते आणि आतापर्यंतच्या कलांनुसार एनडीए स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. महागठबंधनला अर्थात महाआघाडीला मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. महाआघाडीमध्येही काँग्रेसला मोठा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय, कारण 61 जागा लढवल्या आणि आतापर्यंत केवळ एका जागेवर काँग्रेस पक्षाला जी आहे ती आघाडी मिळालेली आहे. नेमकी एनडीएच्या विजयाची कारणं काय आहेत आणि महागठबंधनचं नेमकं काय चुकलं, या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्या सोबत या चर्चेमध्ये असणार आहेत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि जी काही एक लँडस्लाइड विक्टरी एनडीएची झालेली आहे, या विजयाचं विश्लेषण नेमकं कसं कराल? नमस्कार. बिहारच्या या निवडणुकीकडे आणि त्यातल्या विजयाकडे फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला लागेल. म्हणजे राहुल गांधींचं नेतृत्व किंवा या सगळ्या अनुषंगाने, म्हणजे तिथे भाजपचा प्रचार किंवा नितीशांचा प्रचार, या अनुषंगाने चर्चा खूप झाली किंवा होती आहे आता, आणि ती होणं स्वाभाविक आहे. पण ना थोडं क्रिकेटिंग टर्म्समध्ये आपण थोडंसं एक बघूया. म्हणजे फेवरेबल कंडिशन्स आहेत म्हणून सामना जिंकता येतो असं होत नाही. तर तुमची रणनीती तशी असायला लागते आणि प्रत्येक खेळाडूनं कशा पद्धतीनं मैदानात, म्हणजे ॲप्रोच टू गेम हे जे आहे तर तो असावा लागतो, आणि तो कोच तुम्हाला तो ॲप्रोच टू गेम तो त्यानुसार सांगत असतो. तसं सूत्रधार लागतो, हा त्यातला थोडक्यात भाग आहे. यावेळेला बिहारच्या विजयामध्ये पुन्हा एक फॅक्टर आपल्याला असं लक्षात येईल की ज्याच्यावर आता चर्चाच आपल्याकडे कधी झालेली नाही आहे. बिहारचे प्रभारी म्हणून यावेळेला CR पाटील यांना आता बिहारला पाठवलेलं होतं भाजपनी. इट वॉज अ गेम चेंजर. आणि हे मी का म्हणतोय तर गुजरातमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपला अशाच स्वरूपाची लँडस्लाइड विक्टरी, म्हणजे अगदी चवीपुरते किंवा नमनापुरतेच फक्त तिथे विरोधक निवडून आलेले होते आणि 160च्या पुढे भाजप विधानसभेत गेलेला होता. तर ती जी सगळी रणनीती जी आहे ती सगळी रणनीती ही या CR पाटील यांनी आखलेली होती, आणि ती प्रत्यक्षात त्यांनी ग्राउंडवरती उतरवून भाजपला तो विजय मिळवून दिलेला होता. म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथवरती प्रचाराचं नियोजन, म्हणजे बूथ हा फक्त लोकांना मतदानाला बाहेर काढा एवढ्यापुरता त्यांनी ठेवलेला नव्हता, तर तो बूथ हा सगळ्यात छोटा घटक आहे प्रचाराचा. आपलं म्हणजे पक्षाची धोरणं किंवा हे सगळं समजावून सांगण्यासाठी बूथचा वापर करता येतो, हे त्या माणसांनी त्या निवडणुकीत दाखवून दिलं होतं. आणि यावेळेला बिहारमध्ये CR पाटील आता जे केंद्रीय जलसंपत्ती मंत्री आहेत, तर त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली होती. तेव्हाच भाजपची रणनीती जनरली काय असेल हे स्पष्ट झालेलं होतं. दुसरा एक भाग यातला महत्त्वाचा असा आहे की नितीश कुमार आहेत, पण म्हणजे एनडीएमध्ये भाजप आणि नितीश कुमार असे दोनच पक्ष नाहीत ना. चिराग पासवान यांचाही एक पक्ष आहे, जितेंद्रराम मांझी यांचाही एक पक्ष आहे, आणि आणखी एक पक्ष आहे HAS असा काहीतरी तो पक्ष आणखी एक आहे. तसे साधारणपणे 5 एक पक्ष. ज्या वेळेला हे निवडणुकीला महायुती जात होती तर त्याची रणनीती, म्हणजे त्या 5ही घटकांमध्ये काही जागा वाटपावरून वाद झाला नसेल का, परंतु तो एस्केलेट होणार नाही किंवा त्याचे काही त्या सगळ्या वादाचं रिपरकेशन हे या पक्षांना कुठेही भोगायला लागू नये, या पद्धतीची सगळी काटेकोर अंमलबजावणी, म्हणजे ही काळजी घेतली गेली आणि ते पाळलं गेलं. एका टप्प्यात चिराग पासवान थोडे नाराज झालेले होते आणि या महायुतीतून बाहेर पडणार का वगैरे अशी हे झालेली होती, परंतु अर्थात भाजपच्या श्रेष्ठींनी त्यांच्याशी अत्यंत तातडीनं आणि जो काही संवाद साधायचा तो साधला गेल्यामुळे तो पुन्हा आघाडीचाच घटक या युतीचा घटक राहिला. हे मी का सांगतोय, आपण RJD आणि काँग्रेस यांची युती, म्हणजे त्यात बाकीचेही लोक खूप आहेत, पण त्यांच्या युतीकडे आपण बघूया. महायुती त्यांची जी महाआघाडी आहे, महागठबंधन जे आहे ते जर आपण लक्षात घेतलं तर मलाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा अशी भूमिका तेजस्वीनी घेतलेली होती. त्यात चूक काहीही नाही, कारण म्हणजे आजही बिहारमध्ये जसा नितीश कुमारांचा पक्ष आहे, म्हणजे JDU आहे किंवा भाजप आहे, तसा RJD हा सुद्धा एक मेजर फॅक्टर आहे. भले या निवडणुकीत RJDला मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं हे खरं आहे, पण म्हणून तो पक्ष डेसिमेट झाला अशी काही परिस्थिती नाही आहे. तो एक मोठा फॅक्टर आहे. त्यामुळे तेजस्वीनी ही मागणी करणं याच्यात मला काही गैर वाटत नाही, पण
ज्या पद्धतीने ती मागणी तेजस्वीला करावी लागली, राहुल गांधींचा तेजस्वीशी जो काही म्हणजे व्यवहार एकूण राहुल गांधींनी केला, तर त्या सगळ्यातून म्हणजे हे आघाडीत एकत्र असले तरी त्यांच्यात सुसंवाद नाही आणि तो फक्त या एकाचमुळे आहे असं नाही, तर अशा अनेक घटना या सगळ्या घडत होत्या. त्यामुळे त्याच्यातून एक संदेश हा जो जायचा तो त्या सगळ्या पक्षांमध्ये गेला. यावेळेला पुन्हा एक चर्चा अशी, जसं आपल्याकडे लाडली बहीणवरती बिल फाडलं जातं विजयाचं, असं कुठल्या एकाच घटकावर कधी नसतं. तसं यावेळेला नितीश कुमारांनी 10,000 रुपये वाटले म्हणून महिलांनी बंपर वोटिंग केलं, तर हे अशा स्वरूपाचं नॅरेशन हा भंपकपणा आहे. फक्त पैसे दिले वगैरे, मग असं नितीश कुमारांनी याही पूर्वी मुलींना सायकल वाटप हा कार्यक्रम त्यांनी प्रामाणिकपणे राबवलेलाच होता. मग त्यावेळेला काही त्याची चर्चा झाली नाही काही. पण आता होती त्याचं कारण वेगळं आहे. पण हा मुद्दा मी थोडा, महिलांचं बंपर वोटिंग हा भाग जरा आपण थोडा सिरियसली बघायला पाहिजे. त्याची कारणं दोन आहेत. एक म्हणजे या म्हणजे निवडणूक जाहीरही झाली नव्हती, पण प्रचार जेव्हा सुरू झाला होता तर त्यावेळेला आरजेडी च्या गोटातून म्हणजे थेट तेजस्वी नाही पण त्यांच्या काही नेत्यांनी पंतप्रधानांच्या मातोश्रींविषयी अतिशय वाईट असभ्य भाषा वापरली होती आणि नंतर ते जे AI जनरेटेड सगळं नाटक त्यांनी जे काही केलं, तर त्याचं एक मोठं रिपरकेशन आलं. एक म्हणजे दुसरा भाग असा आहे की बिहारमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये चित्र असं होतं की जे तरुण किंवा आता मतदार नाहीत पण ते होऊ शकतील असे, म्हणजे 16-17 वर्षाची मुलं असतील किंवा थोडी 18-19 वर्षाची, 20 वर्षाची, 22 वर्षाची मुलं, तर ते त्यांचं नॅरेशन सगळं आणि ते जाहीरपणे बोलत होते की अब हात में लाठी है, तेजस्वी आएंगे तो कट्टा होगा. आता हा जो भाग आहे, अजून तुम्ही सत्तेतही नाही पण तुमची गुंडगिरी सुरू झाली, हे लोक बघत नसतात का? आणि या गुंडगिरीचा सगळ्यात पहिला फटका हा महिलांना बसत असतो. त्यामुळे तो जो महिलांचं बंपर वोटिंग जे आहे त्याला हा कॉन्टेक्स्ट सगळ्यात महत्वाचा आहे की तेजस्वी जर पुन्हा सत्तेवर येणार असेल तर तेजस्वीचे गुंड अर्थात आपली सुरक्षितता स्टेकला लागणार आहे. बरं, पाटणा असेल किंवा अन्य काही शहरं असतील तिथली, तर तिथं आता असं आहे की महिला नोकरी करतायत ना किंवा व्यवसाय करतायत, त्या आपलं घर सोडून बाहेर येत आहेत, आल्यात, येणार आहेत. म्हणजे तरुण ज्या काही मतदार आहे त्यामध्ये मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यांना सुद्धा समाजात या पद्धतीनं वावरायची इच्छा आहेच ना. तर हे सगळं स्टेकला लागेल हे रिअलायझेशन महिलांना पटकन झालं. त्यामुळे कुणी किती कसलेही प्रलोभनं दाखवली असती तरी सुद्धा राहुल गांधी किंवा आरजेडीच्या बाजूनं राज्यातल्या महिला वोटर मोठ्या संख्येनं गेला असता असं चित्र अजिबात नाही. त्यामुळे 10,000 रुपये दिले म्हणून यांना वोटिंग झालं हा खोटेपणा आहे असं नाही. रियालिटी ही आहे आणि त्या 10,000 खाली ही लपवली जाते. हे आपण बिहारसारख्या राज्यात हे नीट आपण बघितलं पाहिजे. तिसरा एक सगळ्यात महत्वाचा भाग मला जो एक हे जाणवतो आहे तो असा, राहुल गांधींचं नेतृत्व. तर राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं बिहारमध्ये प्रचाराची सुरुवात केली, म्हणजे निवडणुका जाहीरही झाल्या नाहीत, तर आपण बघितलं असेल की ते वोट चोरी हा सगळा विषय घेऊन ते बिहारमध्ये त्यांनी यात्रा काढली आणि मग त्यांच्या यात्रेला गर्दी कशी आहे वगैरे वगैरे हे दाखवलं गेलं. पण प्रत्यक्ष परिस्थिती थोडी वेगळी होती. आणलेल्या गर्दीपैकी निम्मी युपीतून आलेली होती. आता इथे आपल्याला हा ताणाबाणा तसा लक्षात येणार नाही. बिहार मधले काय म्हणजे बिहारी बाबू आणि युपीचे भैये असं ते आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा ना एक संघर्ष आहे. म्हणजे युपीतला यादव आणि बिहारमधला यादव यादवच असले तरी त्यांच्यात संघर्ष आहे. ते काय एकसंध अशी हे नाहीये ते. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यात हे जे युपीतून आलेले सगळे आहेत त्यामुळे इथले सुद्धा बिहारमधले यादव किंवा हे अस्वस्थ झालेले होते. आणि दुसरं म्हणजे की राहुल गांधी जे सांगतात वोट चोरी, आता लोकांना हा विषयच कळत नव्हता. वोट चोरी म्हणजे काय बाबा? मी मत दिलंय. आता एक असं आहे की मी मत दिलंय ना, लोकांचा अनुभव असा होता की मी मत दिलंय, मला मतदानाला कुणी अडवलेलं नाही. मग अडवलेले फॅक्टर कुठे आहेत? मग त्यांनी असे कोणतरी एक महिला आणून उभी केली, तिने संध्याकाळी काय झालं हे सांगितलं. त्यामुळे तिथेच म्हणजे त्याच्या सगळ्या याच्यामध्ये कुठेही सिरियसनेसच आला नाही. बरं, एक टीका आज एकदम सुरू झाली बघा, भाजपनी आणि यांनी त्यांचे 5 मुख्यमंत्री फलाना ढिमका हे सगळे प्रचारात उतरवले. मग काँग्रेसला कोणी अडवलं होतं? मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. बिहारच्या प्रचारात ते कुठे दिसले? तेजस्वी हा म्हणजे कमी जास्त असेल पण तो रस्त्यावर होता ना शेवटपर्यंत, टू द लास्ट मोमेंट ही वॉज फायटिंग.
ते चुकीच्या दिशेनं होतं, बरोबर होतं हा विषय नंतर आहे, पण तो रस्त्यावर होता हे नाकारता येत नाही. असे राहुल गांधींचं पार्टिसिपेशन या सगळ्या प्रचार काळामध्ये नव्हतंच. मग आपला नेताच सिरियस नाहीये तर ती पक्ष संघटना सिरियस कशी असणार? आणि असे सिरियस नसलेल्या पक्षाला किंवा त्या नेत्यांना लोक मतदान का करणार? सो डिबॅकल ठरलेलंच होतं. बरं, दुसरा एक भाग असा आहे की आपण लोकांना एवढं गाढव ठेवण्यात अर्थ नाहीये. बिहारला जवळ हिमाचल आहेच ना. मग आत्ता आत्ता जिथं कुठे अगदी थोडे का असेनात, परंतु जिथं कुठं काँग्रेस सरकार सत्तेवर आहे, अशा काँग्रेस सरकारांनी त्या त्या ठिकाणी काय काम केलंय? शून्य आहे. म्हणजे अगदी देश पातळीवर किंवा ज्याची चर्चा व्हावी असे कुठले प्रोजेक्ट्स त्यांच्याकडे नाहीत. त्यांनी राबवल्याचं आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे. उलट आता कर्नाटक हे काँग्रेसकडे असलेलं सगळ्यात मोठं राज्य आत्ताचं जे आहे, तर त्या कर्नाटकमधली आत्ता अवस्था काय आहे? म्हणजे तिथल्या कुठल्या सुशासनाविषयी चर्चा होते आहे का? किंवा त्या सरकारच्या कुठल्या प्रोजेक्टविषयी, म्हणजे त्याच्यातून लोकांना फायदा झाला फलाना वगैरे अशी चर्चा आपण ऐकतोय का? नाही. तर तिथं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा संघर्ष टिपेला जातोय अशीच चर्चा आपण ऐकतो आहे. म्हणजे जिथंच काँग्रेस सत्तेवर आहे तिथे काँग्रेसचं काही बरं चाललेलं नाही हे लोक बघतायत ना. परत ते त्यांचा मुस्लिमांचं नॅरेशन आता हे लोकांना मान्य नाहीये. हे काँग्रेसला कधी समजणार आहे की नाही? त्यामुळे दाखवण्यासारखं राहुल गांधींच्याकडे आणि काँग्रेसकडे काहीच नाही ही परिस्थिती होती. अशा म्हणजे संपूर्ण मायनस परिस्थितीमध्ये सुद्धा काही नवी स्ट्रॅटेजी घेऊन हा जर गेला असता तर किमान इतकं डिबॅकल कदाचित रोखता आलं असतं. परंतु ते बौद्धिक दिवाळखोरी असल्यामुळे याच्याहून वेगळा निकाल काँग्रेसचा लागला असता असं मला काही स्पेसिफिकली वाटत नाही. आणखी एक यातला मुद्दा महत्वाचा असा आहे की एका टप्प्यात तेजस्वींनी सांगितलं की ते आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही आता झिरो टॉलरन्स असेल. आता तेजस्वीनी हे म्हणणं हे संपूर्ण हास्यास्पद आहे. कारण लालू प्रसादांना शिक्षा झालेली आहे, ते आता जामिनावर आहेत, म्हणजे त्यांना परत तुरुंगात जावं लागणार आहे. मग अशा प्रकरणात समजा आणखी काही प्रकरण आलं तर तो त्याच्या वडिलांना तुरुंगात घालणार का? राबडी देवींवरही आरोप आहेत आणि ते न्यायालयात प्रकरण आहे. आणि लांब कशाला तेजस्वीवरतीच आरोप आहेत. त्याचं एक आरोपपत्र मला वाटतं बहुतेक न्यायालय ते झालेलं आहे. म्हणजे ते नोकरीसाठी जमीन ते जे सगळं प्रकरण आहे त्यात तेजस्वीवरती पण आरोप आहेत. मग ज्याच्यावरतीच असे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हा माणूस भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरन्स हे सांगतोच कसं? म्हणजे हे एकूणच विनोदी होतं. आणि फक्त तुम्ही भ्रष्टाचाराविषयी बोलताय, गुंडगिरीविषयी तुमचं काय मत आहे? मग ते रस्तोरस्ती फिरणारी माणसं ती लोक बघतच होते. तुलनेत म्हणजे भाजपकडे आत्ता सुद्धा असा फार मोठा राज्यव्यापी नेता नाही. भले या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतील पण त्या तुलनेत असा मोठा नेता नाहीये. पण तो चेहरा नितीश कुमारांच्याकडे आहे ना. नितीश कुमार म्हणजे त्यांचे वैचारिक अमुक तुम्ही भाग सोडून द्या, पण रस्त्यावरती उतरून काम दिसलं पाहिजे यासाठी तो माणूस आग्रही आहे. तो ते करतो आहे आणि आपण करतो याचा काय रिपरकेशन्स असू शकतात याची त्यांना अतिशय म्हणजे ही वॉज क्वाईट गुड इन पॉलिटिक्स दॅट वे ऑल्सो. सो ते जे कॉम्बिनेशन आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघा नितीश कुमारांची काय फायर फायटिंग भाषणं झाली असं नाहीये. आम्ही आग ओकली फलाना किंवा काही प्रलोभन असं त्यांना करायची गरजच पडली नाही. बाबा मी हे केलेलं आहे, पुढे जाऊन मला हे करायचं आहे. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग की लोक बघतायत. आणि एक यातला आपल्याला लक्षात येणार नाही तर एलजेपी म्हणजे चिराग पासवानची जी पार्टी आहे, लोक जनशक्ती पार्टी म्हणजे चिराग गट विशेषतः, कारण त्यातही ते फुटून ते 2 गट झाले. तो चिराग गट जो आहे, चिराग पासवान हा सातत्याने बिहारच्या तरुणांना अपील होईल अशा स्वरूपाची भूमिका सातत्याने आणि तो विकासाचं मॉडेल काहीतरी तो मांडतो आहे. म्हणजे अयोध्येमध्ये ज्या वेळेला राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं त्यावेळेला तो तिथे होता आणि नंतर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता सीतामढीमध्ये विशेषतः म्हणजे ती सीतेची जन्मभूमी आहे तर तिथे आम्ही या स्वरूपाचं हे सगळं मंदिर इकॉनॉमिक्स उभं करण्यासाठी मी पंतप्रधानांच्या मागं लागलेलो आहे. ते आता झालंय अशातला माझा भाग नाही, पण मग ते का व्हावं त्याची त्यांनी सगळी कारणं दिलेली होती. आणि आता तशीच भूमिका घेऊन चिराग पासवान हा या निवडणुकीतही सामोरा गेलेला होता. या 2 कॉन्ट्रास्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे बिहारमध्ये जातीचं राजकारण हा अगदी स्पेसिफिक भाग आहे. पण आज ज्या पद्धतीनं एनडीएला लँडस्लाइड व्हिक्टरी, जे एनडीएला सुद्धा अपेक्षित नव्हतं, म्हणजे त्यांचे काय नेते किंवा हे सुद्धा कार्यकर्ते खासगीत बोलताना हा 160 पर्यंत आम्ही जाऊ शकतो, म्हणजे कम्फर्टेबल विन आहे.
2/3 पर्यंत आपण येऊ शकतो. म्हणजे 175 बोलताना सुद्धा त्या लोकांची जीभ अडखळायची. त्या कोणालाच इतकी पण खात्री वाटत नव्हती. ते बियॉन्ड दॅट ते गेलेले आहेत. मग एवढा ज्या वेळेला तुम्हाला विजय मिळत असतो त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट असते, ती म्हणजे सर्व जाती धर्माच्या मतदारांचा तुम्हाला पाठिंबा मिळाला हाच असतो ना. कुठला तरी एक विशिष्ट समाज घटक त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला असं होत नाही. म्हणजे एनडीए नी त्या जातीच्या राजकारणाला किमान या निवडणुकीपुरतं मुठमाती दिली वगैरे असं आपण म्हणूया नको, कारण ते काही वर्षानंतर त्याचं आपण तसं मूल्यमापन करू शकू. पण या निवडणुकीपुरता त्या जातीच्या राजकारणाचा अडथळा दूर करण्यात एनडीए यशस्वी झाली असं याचं एक हे आहे. मग असं जर बिहारच्या राजकारणात पुढच्या टप्प्यामध्ये भाजप आणि नितीश कुमारांचा पक्ष या पद्धतीची धोरणं राबवणार असेल तर अर्थात बिहारचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीनं जाताना आपल्याला दिसू शकतं. आणि चिराग पासवान सातत्याने म्हणजे तो करतो ते जातीचंच राजकारण आहे. म्हणजे तो काही साधू संत आहे वगैरे, तो राजकारणासाठी राजकारणात आहे. साधू संत आहे वगैरे असं काही नाही आहे. पण आहे ना, तो बेसिकली असा आहे की सातत्याने तो एक आर्थिक काहीतरी धोरण बिहारच्या दृष्टीनं विचारात ठेवून सतत त्यांनी भूमिका मांडतो आहे. आणि तो खूप तरुण आहे. त्याचं राजकारण अजून पुढची 40-50 वर्ष राहणार आहे. तर असा एक नेता या आघाडी म्हणजे एनडीए मध्ये आहे. आणि दुसरीकडे तेजस्वीसारखा तरुण, साधारण दोघं एकाच वयाचे आहेत. म्हणजे हा कॉन्ट्रास्टही बिहारमधली जनता बघते ना. म्हणजे या विजयात असे असंख्य फॅक्टर्स आपल्याला आलेले दिसत आहेत. निश्चितच आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळपास 13 जागांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी 5 जागांवर विजयी झाली आहे. जनता दल युनायटेड जो नितीश कुमारांचा पक्ष आहे तो 6 जागांवर विजयी झाला आहे आणि राष्ट्रीय जनता दलाला जी आहे ती 1 जागा मिळालेली आहे. कदाचित आज अगदी सायंकाळपर्यंत बहुतांश चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं. सर, प्रामुख्याने तेजस्वी सूर्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार महागठबंधनने जाहीर केला आणि अतिपिछडा प्रवर्गातील जे मुकेश सिन्हा होते त्यांना तिथे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला. मग असं सगळं असताना नेमकं महागठबंधन चुकलं कुठे? सांगतो आता. ते मी आत्ता आपण बोललो जातीचंच राजकारण आहे, त्यामुळे आता खरं मला त्याविषयी बोलायला फारसं आवडत नाही, परंतु बोललं पाहिजे. उपमुख्यमंत्री पदाची ज्यांना यांनी आमचे मनोज सिन्हा असतील, आता त्या जातीची त्या सगळ्या म्हणजे मतदार जे आपण बिहारचं एकूण राजकारण किंवा जातीचं गणित लक्षात घेतात ते फार कमी होते. आणि मग जेव्हा तुम्ही असं कधीतरी अनालाइज करायला जेव्हा तेव्हा बहुसंख्यांना हे आवडतच असं नाहीये ना. बरं, हा कोण मध्येच उपटसुंब आला? मग तसं व्हायला पाहिजे तर काँग्रेस आघाडीचाच घटक आहे, मग काँग्रेसला का ती संधी नाही? तुम्ही याला कुठून मधून आणलं? असे म्हणजे हा जो नुसता हा काही जातीच्या गणिताचा विषय नाहीये. एकूणच यांच्यातला असलेला बेबनाव जो आहे ना, तो बेबनाव आणि लालू प्रसादांकडे म्हणजे तेजस्वीकडे ते नाही अशातला भाग नाही. त्याला तो पॉलिटिकल ॲक्युमेन आहे, पण तो शार्पन नाही आहे. या वेळेला पुन्हा तो त्या काँग्रेस आणि राहुलच्या नादी लागला. खरं तर उत्तर प्रदेशमध्ये काय झालं हे त्याला माहिती नाहीये का? पण तो या वेळेला पुन्हा तो लागला. लालू प्रसाद असते तर त्यांनी त्याला बऱ्यापैकी राहुल गांधींना हो घातला असता, कारण तेवढे शूर ते आहेत. पण हे तेजस्वीला आत्ता करता नाही आलं. त्याची कारणं काही असू शकतात. पण बघा की एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तरुण असून सुद्धा अप्रोच काय ठेवायचा आहे? महागठबंधनचा प्रॉब्लेम हाच झाला. आता एक मुद्दा आपल्या विश्लेषणात चुकून राहिला, तो आपण अजून स्पष्ट करू. म्हणजे चुकतंय कुठे? राहुल गांधींनी तो वोट चोरीचा विषय आणला. हा आरजेडीचा विषय नाहीये. आरजेडीनं ह्याच्यावर फोकस केलेला नव्हता. राहुल गांधींनी येऊन सगळं हे केलेलं आहे आणि त्याचा फटका ह्यांना बसला. कारण मग ते तुम्ही वोट चोर म्हणता, मग हे चारा चोर आहे, त्यांचं काय करायचं? ते विषय आले ना. म्हणजे हे एका परीनं काँग्रेसने तेजस्वीलाच अडचणीत आणलं आणि त्याच वेळेला तेजस्वीने ह्याला लाथ घालायला पाहिजे होती की बाबा हे तुझ्यामुळे आम्ही अडचणीत येतोय. पण हे झालं नाही. असंगाशी संघ केला की प्राणाशी गाठ पडते, हे आता तेजस्वीला आता सगळे गेल्यावर कळलं असेल. पण त्या वोट चोरीचा एक विषय काय झाला, तिथे फसगत कुठे होते? SIR सरकारने काढलेला आहे. मग ते बिहारमधल्या इतक्या जणांची नावं गेली. तो घुसखोरी किंवा ते जे रोहिंग्या बांगलादेशी, हा तिथे टॉक ऑफ टाउन विषय आहेच ना. तो जसा इथे आहे तसा तिथे आहे. मग तिथे तेव्हा ते साफ करायला सुरुवात झाली.
मग त्याचे स्पष्टीकरण आलं. त्या वेगवेगळ्या पक्षांनी त्याबाबतच्या भूमिका मांडल्यानंतर एक भाग असा लक्षात आला की हे जे काय साफसफाई अभियान आहे ते एका अर्थाने बरोबर आहे. म्हणजे जो मूळ मतदार आहे त्याचं नाव काय कटतंय असं काही कोणाला दिसलं नाही. मग वोट चोरी कुठली आली? आणि मग तुम्ही एकीकडे SIR ला विरोध करता आणि दुसरीकडे वोट चोरी सांगता. मग ते कॉम्बिनेशन कसं होणार? म्हणजे ही दिशाभूल काँग्रेस आणि राहुल गांधी दिशाभूल करतायत हे चित्र तिथं पूर्णावशाने आलं ना. तो विरोधाभास जसा हे होत गेला. मग त्या बिहारमध्ये त्यांनी जी काही रॅली काढायचं, आम्ही अमुक ते तमुक चांदा ते बांधा यात्रा काढणार, मग ती आलीच नाही ना बांद्यापर्यंत. चांद्यात सुरू झाली, नागपुरात संपली. मग ती पुढे का नाही गेली त्यांची? बिहार आम्ही पाटण्यात का नाही आले ते पाटण्यात? कारण दरम्यान हा जो भंपकपणा आहे, पर तुम्ही सतत कुणाला तरी म्हणजे आपण चूक करायची पण ते ह्यांनी ते चूक केली, ते अमुक झालं, लोक सतत हे मान्य करत नाहीत. मग इतक्या निवडणुका झाल्या किंवा हे सगळं झालं तर म्हणजे तुम्ही विजयी झालात तर निवडणूक आयोग बरोबर आहे आणि तुम्ही हारलात तर तो असं नाही नाचणार. हे माणूस शिक्षित आहे की अशिक्षित आहे यांनी काय त्या समजुतीला फरक पडत नाही. म्हणजे हे जे नॉन इश्यूज घेऊन आधी काँग्रेस आली आणि त्याला तेजस्वी बळी पडला आणि तेजस्वी जे मुद्दे घ्यायला गेला ते चुकीचे होते. भ्रष्टाचाराला आम्ही काय झिरो टॉलरन्स असेल. अरे तुझा पक्ष, तुझं खानदानच त्याच्यात अडकलेलं आहे, तू हा मुद्दा मांडूच कसा शकतोस? हे फसगत झालीच ना. आणि तिसरं की गुंडगिरी हा जो भाग आहे तर तो लालूच्या सगळ्या पक्षाशी त्यांच्या याच्याशी निगडीत आहे, हे आपण नाकारायचं काहीच कारण नाही. त्यामुळे ही काँग्रेस किंवा RJDची प्रतिमा ही मुळातच त्यांना अडचणीची होती. बरं, ती प्रतिमा पुसली जावी म्हणून ह्यांनी काही केलंय का? बरं, विरोधक म्हणून तेजस्वीने वाईट काम केलं अशातला भाग नाहीये, परंतु विरोधक म्हणून त्याला ही प्रतिमा पुसता आली असती, तसंही त्यांनी काही केलेलं नाहीये. म्हणजे विधानसभेत नुसतंच ॲग्रेशन दिसलं, पण मुद्दा कुठं आहे? एखाद दोन वेळेला फक्त मुद्दा घेऊन बोलून चालत नाही ना. तुम्ही सातत्याने ते बाबा हा जनतेसाठी लढणारा नेता आहे हे चित्र 5 वर्ष उभं राहिलं का? तसं उभं राहिलं नाही. कुठल्या कुठल्या तरी मुद्द्यावरती ठराविक तेवढं ते ॲग्रेशन दिसलं, बाकी दिसलं नाही. म्हणजे विरोधक म्हणून तो काठावर पास असंच आपण त्याला म्हणायला हरकत नाही. त्यामुळे काठावर पासाने तुम्ही लढाई कुठली जिंकू नाही शकत. आणि त्यांची प्रतिमा ही मुळात त्यांची आपुलीचं प्रतिमा होते, आपुलीचं वैरी. तर ती प्रतिमा पुसण्यासाठी गेल्या 5 वर्षात त्यांनी काहीही काम केलं नाही. म्हणजे नितीशांची प्रतिमा काहीतरी फार अगदी आकाशात काय असं काही नव्हतं, पण ती आपली छोटी होणार नाही, त्याच्यावर डाग लागणार नाही एवढी खबरदारी त्यांनी घेतली. त्यामुळे ते पुरेसं होतं. आपली लाईन मोठी करायसाठी दुसऱ्याची कमी करा अशी गरज नाही. त्यापेक्षा मोठी मारता येते, पण आम्हाला मोठी मारता येत नाही, हरकत नाही. पण आहे ती छोटी होऊ नये ही खबरदारी घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे ना. सर, या विजयामागे अजून एक कारण असं दिलं जातं, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही पदाधिकाऱ्यांशी स्वतः घेतलेल्या बैठका असतील आणि ज्या मतदारसंघांमध्ये भाजप किंवा NDA म्हणून कमजोर काही मतदारसंघ होते त्या मतदारसंघांमध्ये घातलेलं विशेष लक्ष आणि ज्याचा उल्लेख त्या योजनेचा 10,000 रुपये महिलांना देण्याची योजना आहे या सगळ्यावर आणि जंगल राज संपवण्यासाठी विकास राजच पुढे हवंय असा एक केला गेलेला प्रचार, या सगळ्यामुळं इंडियाचा विजय झालाय असं सांगण्यात येतं. तुम्ही अमित शहांचं नाव घेतलं. अमित शहा गेले, पण हा दाखवणारा चेहरा होता. मी तुम्हाला सांगितलं असं की CR पाटील त्यांना प्रभारी नेमलेलं होतं. गुजरातच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा ते गुजरातचे प्रभारी होते आणि त्याचं नियोजन त्यांच्याकडे होतं. त्यांनी अतिशय उत्तम नियोजन करून भाजपलाही कल्पना नव्हती एवढा विजय त्यांनी मिळवून दाखवला. बूथ लेवलला म्हणजे काय बूथ लेवलला त्यांनी केलं? नुसतंच आपलं पन्ना प्रमुख ही नावं आहेत की नाही, हा माणूस मतदान करून येतो की नाही, हे काम नाही. पक्षाचं नॅरेशन त्या प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत गेलं पाहिजे याची कसोशीनं दक्षता पाटलांनी घेतलेली होती. ते यश होतं. इथं ज्या वेळेला ते बिहारमध्ये जेव्हा त्यांना नेमलं गेलं तेव्हा तोच पॅटर्न त्यांनी ठेवलेला होता. हे आपण नाकारणार का? बरं, आता थोडासा असा भाग आहे की संघ परिवारातल्या काही संस्था, संघटना म्हणा किंवा हे तिथं गेले 6 महिने, वर्षभर काम करत होते. भाजपच्या अन्य राज्यातले सुद्धा काही ना काही प्रमाणातले हे जे आहेत तर ते जाणते धुरीण किंवा हे तिथे गेलेले होते.
तेव्हा ते ग्राउंड लेवलला जे काम, जसं मी तुम्हाला म्हटलं की फेवरेबल कंडिशन्स आहेत म्हणजे मॅच जिंकता येते असं नाही, तुम्हाला परफॉर्म सुद्धा करावं लागतं. तर ते कसं परफॉर्म केलं पाहिजे, अप्रोच टू गेम हा जो भाग असतो ना, तो भाजप आणि एनडीए यांनी परफेक्ट ठेवला. मग आता अमित शहा गेल्यानंतर ऑब्व्हियस आहे, अमित शहाचा एक ऑरा आहे, म्हणजे तुम्ही नाकारू शकत नाही, त्याचे आहेच, म्हणजे ते वजन आहेच तेवढं सगळं, पॉलिटिकल वेट आहेच ना. हे अमित शहासारखा माणूस आला तर तिथे मतभेदांना मग जागा राहत नाही. ठीक आहे सर, तुम्ही म्हणता ना हे होऊ शकतं, पण ते काय आहे बरं, नुसतं अमित शहानी मनोमिलन घडवून असं काहीच होणार नाही ना. परत तुम्हाला परफॉर्म करावंच लागेल. तेव्हा मी जसं तुम्हाला म्हटलं की असं या पक्षामध्ये की भाजप असेल, बरं ते काही अमित शहा आल्याने फक्त भाजपला असं नाही ना, तो फायदा एनडीएलाही होणार. म्हणजे त्यांनी काय फक्त भाजपमधल्या लोकांशी संवाद साधला असं नाही, चिराग पासवानांशी सुद्धा शेवटपर्यंत त्यांचा रॅपो कोणाचाही कमी नाही ना. अगदी सुरुवातीला चिराग पासवान खूप नाराज होते, पण नुसती नाराजी म्हटल्यानंतर त्याला धरलाच ना, एकदम जवळ घेतला. बाबा तुझे काय अडचण आहे, संवादात कुठेही कमतरता नाही. बरं आम्ही आज तुला विश्वास, उद्याच्याला काय तुला म्हणजे पाडून टाकलं असं नाही ना. तो ठेवणं रॅपो, तेव्हा ती एक यंत्रणा असते, ती यंत्रणा त्या त्या टप्प्यावर तशी राबवलीच गेली पाहिजे, हे कसोशीनं बघितलं गेलं. आणि एक आत्ता म्हणजे जसं तुम्ही म्हणता, आता पूर्वांचलातले अनेक, किशनगंज असेल किंवा सीतामढी असेल किंवा तो सगळा तो जो एरिया आहे, तर तिथे मुस्लिम बहुल मोठ्या प्रमाणावरती हे होते. तिथं सुद्धा एनडीए आणि भाजपला यश मिळालं. मग ते का मिळालं हे बघितलं पाहिजे ना. म्हणजे हे जेव्हा आपण विश्लेषण करतो त्यावेळेला हे मुद्दे, की ते जसं मी तुम्हाला म्हटलं जंगलराज परत येऊ शकतं. एक या निवडणुकीच्या काळामध्ये पंतप्रधानांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बिहारमधल्या संवाद साधला. त्यावेळेला त्यांनी एक सांगितलं, की तुम्ही फक्त जंगलराज सांगू नका, त्यावेळेच्या बातम्यांची कात्रणं काढा. कारण त्या काळात काही टीव्ही किंवा असं फारसं नव्हतं. मुख्य वृत्तपत्र किंवा मासिकं म्हणजे प्रिंट मीडिया हा मोठ्या प्रमाणावरती होता. तर तुम्ही ते काढा आणि ते लोकांना दाखवा. म्हणजे मग छापूनच आलेलं आहे ना. पेपर कुठला आहे हा काही मुद्दाच नाही, वरती नाव काय हा मुद्दा नाही, खाली काय ते महत्वाचं आहे. हे होतं. आणि जंगलराजचा अनुभव घेतलेला एक मतदार वर्ग अजून तिथे आहेच. म्हणजे ते जंगलराज काय 100 वर्षापूर्वी होतं आणि आता त्यातलं कुणी नाही असं काही नाहीये. म्हणजे हे दोन्ही तरुण जो ॲस्पायरंट क्लास आहे, तरुण वर्ग जो आहे, त्या तरुण वर्गाला तुम्ही तुमच्याशी कसं बांधून ठेवलं पाहिजे ही स्ट्रॅटेजी वेगळी. जंगलराज म्हटल्यानंतर त्याचं एक ॲप्रिसिएशन करणारा किंवा ते नको म्हणणारा जो वर्ग आहे त्याला काय पद्धतीनं आपल्याकडे आणलं पाहिजे हा दुसरा भाग आहे. आणि महिला, बरं नुसतं महिला असं काही नसतं ना. परत तरुणी आहे तर त्यांना त्यांच्या ॲस्पिरेशन्स वेगळे आहेत. हाऊसहोल्ड्स असतील त्यांचं आणखी वेगळं असेल. नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या परत वेगळ्याच असतात. पण तो वर्ग तुमच्याकडे आला पाहिजे. मग आम्ही नुसतंच जंगलराज दाखवलं असं चालत नाही ना. अनेक गोष्टी असतात. मग त्यातला हा एक घटक. पण महिलांना भीती काय वाटली, की अरे हा माणूस परत आला, याचं सरकार परत आलं तर बघा रस्त्यावर आत्ता पिलावळ फिरतीच आहे. असुरक्षितता माझ्या अवतीभवतीच आहे. ती अवतीभवतीच ठेवायची असेल तर मला अमुक अमुक घेतलाच पाहिजे. याच माणसाचा हात धरला पाहिजे, या पक्षाचा हात धरला पाहिजे. हे रिअलायझेशन चटकन झालं. आणि हे जे प्रचारात किंवा एरवी सुद्धा तेजस्वी रोखू नाही शकला किंवा हे जे आहे ते हे नाही. त्यामुळे ती प्रतिमा त्यांना मारक का ठरत गेली. बरं आता असं काँग्रेसचे लोक सांगतात तरुण नेतृत्व म्हणजे राहुल गांधी आहेत. मग ते किती तरुणांना जोडू शकले आजपर्यंत? एवढी 2014 पासून आजपर्यंत झालेल्या कुठल्या निवडणुकीत राहुल गांधींनी तरुण मतदार जोडला असं आपल्याला दिसतंय? तेजस्वी तरुणच आहे, मग त्यांनी असा कुठला तरुण वर्ग जोडलाय? मग तुलनेत बिहारचाच आपण विचार करू तर तुम्ही बघा, म्हणजे पूर्वांचल आणि हा सगळा आणि मध्य हा थोडा हा त्या पासवान किंवा महादलित त्याच एक संख्या तिथे आहे बऱ्यापैकी. चिराग पासवान हा नेहमी त्या वर्गाच्या ॲस्पायरेशन्स विषयी बोलत राहिलेला आहे. मी जे आता तुम्हाला म्हटलं सीतामढीत आम्हाला ते पाहिजे आहे, तर त्यांनी काय होणार आहे त्याचे एक त्यांनी इकॉनॉमिक मॉडेल, ते चूक आहे बरोबर आहे हा आपण नंतर बघू. अरे पण तो काहीतरी म्हणतोय ना. पण त्याच्या सभांना किंवा त्यांनी आधी मेळावे जे 2 घेतले
त्या मेळाव्यांना झालेली गर्दी आपण लक्षात घेतली पाहिजे. प्रचंड प्रमाणात तरुण तरुणी त्या ह्याला आलेल्या होत्या. ये हमरा है ही त्यांची जी हमरा नेता आहे ही जी त्यांची भावना होती, ही तुम्ही नाकारणार का? बर, भाडोत्री गर्दी आणि साधारण आपणहून आलेली गर्दी हे थोडा तरी भाग कळतोच ना आपल्याला, अगदीच काही सगळं हे अशातला भाग नाही. सो ते तरुण वर्ग, तरुण मतदार, त्याला आपल्याशी कसं जोडून घेतलं गेलं पाहिजे. बरं, एक राहुल गांधी अशी काही हे नसते ना, तो पक्ष म्हणून तुम्ही त्याची काय रचना ठेवली? तर ते लॅक ऑफ काय इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ वर्किंग ते नाही, सगळं ते नाहीच आहे, लॅक ऑफ एव्हरीथिंग. आणि इकडं पूर्ण इन्स्टिट्यूशनलायझेशन आहे, पूर्ण प्रोफेशनल अप्रोच. बिहारमध्ये 2026 काय 25 निवडणूक आहे, 2024 पासून त्याचं नियोजन झालं सुरू. काय करायचं आहे फ्रेम टू फ्रेम. मग हरियाणात भाजपला विजय मिळाला, मग लोकांना अरे बापरे, अरे पण त्याचं नियोजन केलं होतं मायन्यूट. बरं, मला वाटतं हे माझं मत आहे ना, पण मतदार त्याच कारणासाठी मतदान करतो असं नसतं. प्रत्येक ठिकाणची काही एक गोष्ट वेगळी असते आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या मतदानावर परिणाम करत असतात. त्या सर्वेत आपल्या सगळे येतात असंही होत नाही, पण त्या ग्राउंडवरती गेल्यानंतर ते भाग लक्षात येतो आणि तो बदलता येतो की नाही, ते मायन्यूट प्लॅनिंग म्हणून म्हटलं की अप्रोच टू गेम तो असावा लागतो. तो भाजप किंवा या लोकांकडे तो आहे. कोणा एकीकडे तो काँग्रेसकडे होता, आता तसं ते नाही. त्यामुळे सातत्याने ते जे मार खात आहेत, मग लगेच लोक सांगतील की ते तुम्ही बघा तेलंगण किंवा कर्नाटक, पण तेलंगण किंवा कर्नाटकची रचनाच पूर्ण वेगळी आहे. मग हे इतरत्र का नाही? महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा वर्ग नाही आहे का? मग इथं तो विजय का मिळत नाही? सो प्रत्येक ठिकाणचे घटक वेगळे असतात, ते तुम्ही कसे मोबिलाइज करता. तर मोबिलायझिंग फॅक्टरच नाही, आणि राहुल गांधी हा काय त्यातला मोबिलायझिंग फॅक्टर नाही, हे आता या निवडणुकीनेही पुन्हा सिद्ध झालेलं आहे. सर, सी.आर. पाटीलांचं जसं मोठं योगदान बिहारमध्ये दिसतंय, तसं महाराष्ट्रातलेच विनोद तावडेंचं सुद्धा दिसतंय. त्याचं कारण अलीगडमधून ज्यावेळी मैथिली ठाकूरांची उमेदवारी जाहीर झाली, ती म्हणजे मैथिली ठाकूरांचा भाजप प्रवेशच विनोद तावडेंच्या मध्यस्थीने झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मग फक्त मैथिली ठाकूर असं तुम्ही काय म्हणता? ते बिहारचे प्रभारी होतेच ना, त्यांच्याकडे जबाबदारी आधीही होतीच. मग तुम्हाला मी तेच सांगतो, सी.आर. पाटील हे नंतर आलेले आहेत, पण हे आधीची रचना होतीच ना. तर आधी सुद्धा पक्ष संघटना कार्यरत ठेवायला लागते. अहो, यंत्र चालत राहिलं तरच ते कंडिशनमध्ये, नाही तर गंज चढतो. आधी सरकार होतं म्हणजे सरकार आहे म्हणून आपण काहीच करायचं नाही असं नाही ना करता येत. तेव्हा तावडेंचं योगदान हे त्यातलं 100% आहेच, म्हणजे तो काय नाकारायचा काही भागच नाही आहे. आणि एक तुम्ही नुसते मैथिली ठाकूर म्हणता, अरे पण त्या मैथिली ठाकूरमुळे त्या पूर्वांचलातलं जे काही फिरणं जे आहे ते किती सुकर होऊ शकतं हे या माणसांनी बघितलं ना. तुम्ही काहीतरी तर, मग हे अचानक बाबा तावडे घरी बसल्याने त्यांना स्वप्न पडलं असं झालं का? का ते फिरून आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की असा घटक आपल्याकडे आला तर तो या 10 मतदारसंघांवर परिणाम करेल? जे मी तुम्हाला सांगतो आहे ते हेच आहे. हे भाजपचे वैशिष्ट्य गेल्या काही काळात 10 वर्षातलं राहिलेलं आहे. प्रोफेशनल अप्रोच, निवडणूक सुद्धा तुम्हाला त्या प्रोफेशनल अप्रोचनी, ठीक आहे एखादी गोष्ट तुम्ही केल्यानंतर ती चुकू पण शकते, पण तो रिस्क घेण्याची सुद्धा तयारी. आणि मागच्या वेळेला हरियाणामध्ये सुद्धा विनोद तावडेंनी शेवटच्या क्षणी बाजी पालटून दाखवलेलीच होती. त्यामुळं तावडेंना सुद्धा ते गणित चांगलं माहिती आहे. फक्त सी.आर. पाटलांनी ज्या पद्धतीने, मी उल्लेख सी.आर. पाटलांचा का केला, कारण आता निवडणुकीची सगळी सूत्र ही त्यांच्या हातात होती आणि ते मायन्यूटली. मग आता इथं काय बाबा, अहो तुम्ही मला आधी काम सांगितलं आणि आता तुम्ही, असं काही भाजपचे कोणी मांडले नाहीत ना. नितीश किंवा हे पासवान असतील किंवा जितनराम मांझे असतील तर त्यांना बरोबर घेतलंच आहे ना. म्हणजे भाजपनी काही फक्त भाजपचं काम केलं असं नाहीये. या 5ही पक्षांची मोट बांधणं आणि ती निवडणुकीच्या निकालात परावर्तित करणं असा जो भाग आहे, हे एक कलेक्टिव्ह वर्क, आणि त्याच्यामध्ये भाजपने त्याचा एक्सपर्टाईज दिला. आणि त्यातले हे सी.आर. पाटील किंवा विनोद तावडे हे एक कळीचे मुद्दे या निवडणुकीने आपल्याला दिसून येतात.
सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना मागच्या वर्षी 2020 मध्ये झालेल्या मागच्या वेळेसच्या विधानसभा निवडणुकांचा जर आपण रेफरन्स बघितला तर सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आल्या, मुख्यमंत्री जेडीयूचे नितीश कुमार झाले. यावेळेसही पुन्हा तशी स्थिती दिसते की भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत त्या विजयाच्या दिशेने किंवा भाजपला तिथे विजय मिळताना पाहायला मिळतोय. जेडीयू मुख्यमंत्री पदावर आता दावा सांगतोय, तर पुन्हा 2020 ची पुनरावृत्ती होऊ शकते की भाजपचा मुख्यमंत्री तिथे होऊ शकतो? तुमचं अनालिसिस काय? आत्ता तरी परिस्थिती अशी आहे की भाजपकडे नितीश कुमार यांच्या तोडीचा बिहारमध्ये माणूस नाहीये, हे आपण मान्य केलं पाहिजे. पण नितीश कुमारांना म्हणजे मुख्यमंत्री म्हणूनच ते कायम त्यांनी काम केलेलं आहे. लोकांना त्यांची कार्यशैली किंवा हे सगळं माहिती आहे. बरं, आता या निवडणुकीच्या आधी काही आमचे नितीशच मुख्यमंत्री असतील अशी घोषणा काही भाजपने केलेली नव्हती. पण ते कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यात ते त्यांना अनुसूचित होतं. काही काळ तरी भाजपला ही रचना मान्य करावी लागेल. म्हणजे आमचे जास्त आहेत म्हणून तुमचं हे वगैरे इतकं नितीशांना बाजूला करणं हे भाजपला आत्ता राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही. त्यामुळे पुनरावृत्ती होईल का? तर ती होईल. अर्थात आपण इथून बोलून बाहेर गेल्यानंतर कदाचित तिथे वेगळी, कारण राजकारण आहे ते फ्लोटिंग आहे, तिथे घडू काहीही शकतं. पण नॉर्मली आत्ता असा भाग आहे की सर्व पक्षांना, सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन तसा एक चेहरा तुमच्याकडे असावा लागतो. एकेका टप्प्यामध्ये सगळ्या राज्यांमध्ये म्हणजे जिथं भाजपची सरकार होती त्या त्या राज्यांमध्ये आता शिवराज सिंग चौहान अचानक ते आले, पण मग पुढे तो एक चेहरा बनून गेला ना. आणि त्यांच्या छत्रछायाखाली आता मोहन यादव आलेले आहेत. तसंच राजस्थानात झालेलं आहे. म्हणजे आधी कोणीतरी पूर्वसुरी त्या पद्धतीचे होते. बिहारमध्ये तशा स्वरूपाचा एक ज्याला व्यापक काही हे असेल असा चेहरा भाजपकडे या निवडणुकीतही नव्हता, हे आपण थोडं मान्य केलं पाहिजे. त्यात लाजायचं काहीच कारण नाही आहे. म्हणजे या चेहऱ्यावरती किंवा त्याला आपण प्रोजेक्ट करून निवडणुकीत लीड घेऊ शकू असा फारसा नव्हता. पुढच्या काळात हा लॅक्युना भाजपला कळला नसेल का किंवा माहिती नाही आहे का? तर ही निवडणूक ही केवळ कुठल्या तरी एका राज्याची निवडणूक म्हणून तिच्याकडे बघता येणार नाही. या निवडणुकीतून भाजपने अनेक गोष्टी साधलेल्या आहेत, अनेकांना ज्याचे जे मेसेज दिलेले आहेत. आणि आता मुख्य म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक आता तोंडावरती आहे, आसामची निवडणूक तोंडावरती आहे. तर त्याचे सुद्धा तिथे काही ना काही आता रिपरकशन्स असणारच आहेत ना. आणि एका बदलासाठी आम्ही काम करतो आहे, विकास हा आमचा अजेंडा आहे, तो आम्ही बदलणार नाही काही झालं तरी. म्हणजे मग तिथे नितीशांचा चेहरा आहे का आणि कोणाचा आहे? तर चेहरा कोणाचाही असेल तरी धोरणं आमची ही आहेत आणि ती धोरणं कोणाचा चेहरा असला नसला तरी आम्ही राबवणार आहोत, हे सांगण्यात भाजप यशस्वी होतंय की नाही? म्हणजे हे मूळ आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यामुळे तिथे तसं होईल का असं नाहीये. त्या चेहरा कोणी असो नसो, आमचं धोरण आम्हाला राबवता येतंय की नाही आणि त्यात भाजप यशस्वी होतंय. बिहारच्या प्रचाराचा असा एक मुद्दा होता किंवा असा एक ट्रेंड सेट होता, अशी चर्चा होती की ही नितीश कुमारांची शेवटची निवडणूक आहे असं प्रचारामध्ये बोललं गेलं होतं राजकीय दृष्ट्या. तर त्याचा कुठेतरी भाजप आणि एनडीएला फायदा झालाय? नाही, असं काही नाही. असं काही नाही. खरंच तसं असेल तर त्याचा फटका बसायला पाहिजे होता, पण तसं नाहीये. आता त्यांची प्रकृती म्हणजे नितीश कुमारांच्या प्रकृतीविषयी चर्चा खूप होते आहे. ते काही थोडे त्यांची प्रकृती अस्वास्थ्य आहे, ते काय आहे वगैरे आपण जाऊया नको, पण ते आहे. लोकांना काय माहिती नाही असं नाही. पण ते यांची शेवटची, ह्यांची पहिली म्हणून लोकांनी मत दिलंय असं नाहीये. भाजपला आणि यांना लँडस्लाइड व्हिक्टरी मिळाली म्हणजे यांची धोरणं सगळी 100% लोकांना मान्य आहे असं नाही. याही लोकांचे तेवढ्याच गंभीर चुका आहेत. सो हा कल्मिनेटिव्ह इफेक्ट आहे. पण नितीश कुमारांची प्रकृती चिंताजनक म्हणावी अशा स्वरूपाची मध्यंतरी होती आणि त्याच्याविषयी चर्चा पण आहे. त्या आता ती शेवटची आहे की पहिले आपण काय देव नाही किंवा भविष्य आपल्याला येत नाही, माहिती नाही. चर्चा झाली पण नंतरच्या टप्प्यात तो मुद्दा नव्हताच ना. आणि थँक्स टू राहुल गांधी आणि तेजस्वी, त्यांनी भांडणं आणि नंतर मुद्दे इतक्या ठिकाणी नेले की त्यांना कोणाला हे सांगायची गरजच पडली नाही. मनपूर्वक धन्यवाद सर, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. एकंदरीतच बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं एनडीएची सुरू असणारी विजयी वाटचाल आणि महागठबंधनची नेमकं काय गणितं चुकली, बिहारच्या प्रचारामध्ये खरं तर SIR ची निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतरची पहिली निवडणूक ही बिहारची झालेली आहे. आणखीन आता 12 केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये ही SIR ची
यंत्रणा निवडणूक आयोग करणार आहे आणि बिहारकडे नेहमीच राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून पाहिलं जातं. या प्रयोगशाळेतली ही निवडणूक जी झालेली आहे, या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार गोपाळ जोशी यांच्याशी चर्चा करून या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, मुलाखतींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.